तर काल होती माझ्या माहेरची यात्रा, त्यासाठीच आम्ही आलो होतो यात्रेला। पण त्याआधी सकाळी शौर्य स्कूलमधून आल्याच्या नंतर यायचं होतं, कारण त्याची एक्झाम चालू आहेत आणि जातानीच तो सांगून गेला होता की आई आल्यावरती ना मला श्रीखंडपुरी खायची आहे। आता तो 12 वाजेपर्यंत घरी येतो म्हणून 11:15च्या दरम्यान इथे मी पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या आणि मस्त ना इथे वटाणे बनवले होते स्नॅक्स मध्ये खायला। मस्त मीठ मसाला असं थोडंसं टाकून बनवले होते आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग निघालो होतो यात्रेसाठी। तर माझा भाऊ आला होता घ्यायला आणि सकाळपासून मम्मीचे फोन चालू होते की कधी येते, कारण शौर्यच्या स्कूलमुळे ना मला कुठेच जाता येत नाही। त्यात त्याची एक्झाम चालू आहे, त्यामुळे काही विषयच नाही। आता तिथे गेल्याच्या नंतर दक्षू मात्र पहिल्यांदा कोंबड्या पाहायला आला होता बाहेर, म्हणून म्हटलं चल बाबा तुला जवळून दाखवते। आणि मग संध्याकाळी 4-5च्या दरम्यान आम्ही गेलो होतो यात्रेमध्ये। आता आमच्या गावची यात्रा तर तुम्ही पाहिलीच की किती मोठी असते, पण इकडची यात्रा ना एकदमच छोटी असते। म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत यायचो ना तेव्हा तर मी कधीच यात्रेत आली नाही, कारण यात्रेमध्ये फक्त 2च दुकाने यायची, ते म्हणजे भेळीचं एक आणि एक छोट्या मोठ्या मुलांची खेळणी वगैरे असायच्या। पण आता कमीत कमी 7-8 तरी दुकानं आलेत, पण गर्दी अजिबातच नव्हती, फक्त दुकानच होते। मग मस्त मम्मी आणि मी यात्रेमध्ये फिरत होतो। आता शौर्य तर त्याच्या मामासोबत आणि बाबासोबतच इकडे तिकडे फिरत होता, म्हणून म्हटलं चला आपण छोट्या मोठ्या गोष्टी पाहूया। म्हणून दक्षूसाठी म्हटलं एखादी खेळणी पाहूया, पण दक्षूचं लक्ष ह्या ढोलवाल्याकडे होतं, म्हणून म्हटलं चल बाबा तू ये आमच्या घरी चल, म्हणून ते एक घेतलं। आता यात्रेमध्ये आलोय म्हणून इतका खाऊ घेतला होता की काय सांगावं। मस्त खाऊ घेतला, त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी एन्जॉय केल्या आणि माझ्यासाठी मस्त गोळा घेतला होता, तो घरी येताना मस्त एन्जॉय केला। आणि आमच्या शेतामध्ये ना केळी आलेले आहेत म्हणून मम्मी पाहत होती ते पिकले की काय, पण दक्षू मात्र त्याला पाहून इतका जास्त घाबरला होता की काय सांगावं। आता यात्रेत फिरून मस्त दमलं होतं म्हणून बाहेर बसलो होतो आणि ह्या दोघांची एक वेगळीच मस्ती चालू होती। बाजेवरती त्यांनी काही टाकू पण दिले नाही, त्यांना असंच खेळायचं होतं। चला मग कालचा दिवस असा गेला, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।